नमस्कार, VNK चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा. तर व्हिडिओत बघत असल्याप्रमाणे ही लिंबूची झाडे आहेत. तर मी बनवणार आहे लिंबूचं गोड आंबट लोणचं. तर नवशिकाऊ मुलींसाठी हे उपयोगी आहे. तर चला, आता बघितल्याप्रमाणे घरची जी लिंबाची झाडे आहेत त्याची लिंबू तोडून आणलेली आहेत आणि ही पिवळी लिंबू आपल्याला निवडायची आहेत त्यातून. तर मी आज लिंबाचं लोणचं बनवणार आहे, तेही गोड. तर त्या लिंबाच्या लोणच्यासाठी तर आपल्याला इथे पिवळी लिंबे घ्यायची आहेत, जी कागदी लिंबू म्हणतात तशी. एकदम कच्ची घ्यायची नाही आहेत. बघा तुम्ही, ही डाग आलेले तर लिंबू बिलकुल निवडायचे नाही आहेत. तर हे मी पिवळे पिवळे लिंबू घेतलेले आहेत बघा. तर ही लिंबूचं लोणचं बनवण्यासाठी वेळ मात्र भरपूर लागतो, कारण की तो मुरण्यास वेळ लागतो. परंतु आपल्याला वेगळ्या पद्धतीने करायचे आहेत हे लिंबू पटकन होण्यासाठी. तर मी हे बघा स्वच्छ धुतलेली आहेत पाण्यामध्ये आणि आता ते धुवून पुसून घेते. अगदी कोरडे करायचे हे लिंबू, पाण्याचा थेंबही ठेवायचा नाही आहे. तर हे स्वच्छ लिंबू पुसून घेतले आहेत. महत्त्वाची टीप म्हणजे पातळ सालीची लिंबे ही गोड लोणच्यासाठी चांगली असतात. आता आपल्याला लिंबूचे तुकडे करायचे आहेत. तर प्रत्येक लिंबूचे 8 भाग होतील असे तुकडे करायचे आहेत. लिंबाचे गोड लोणचे चवीला उत्तम असण्यासोबतच आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. त्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट आणि पचन सुधारणारे घटक असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात, बद्धकोष्ठता दूर करण्यात आणि हृदय निरोगी ठेवण्यात, हाडे मजबूत करण्यास मदत करतात. हे लोणचे पचनक्रिया सुधारून भूक वाढवण्यासही मदत करते. परंतु महत्त्वाची टीप म्हणजे लिंबाच्या लोणच्यात साखर आणि मीठ असते. त्यामुळं डायबिटीज आणि हाय BP असणाऱ्या लोकांना हे सेवन मर्यादितच प्रमाणात करावे. परंतु मी ह्यात साखर नाही टाकणार आहे. तर तुम्ही बघा पुढे मी काय टाकते ह्याच्यामध्ये गोड लोणच्यासाठी. आता इथे बघा मी लिंबामधल्या बिया काढून टाकलेल्या आहेत. एकही बी राहायला नाही पाहिजे असं करायचे, कारण की एक जरी बी राहिला तर लोणचं कडवट होऊ शकतं. आणि आता बघा तुम्ही, ह्या डब्यामध्ये मी हे सगळे फोडी ठेवलेल्या आहेत. आता आपल्याला हे बंद ठेवायचे आणि कुकरला पाणी गरम करून त्याच्यामध्ये ठेवायचं. तर बघा तुम्ही आता नेमकं कसं मी करत आहे ते. आपल्याला डब्याचं टोपण का झाकायचं आहे, कारण की त्याच्यामध्ये पाण्याची वाफ गेली नाही पाहिजे. कुठलाही पाण्याचा थेंब त्यात गेलाच नाही पाहिजे. जे बी काय होणार आहे, पाणी त्याच्यामध्ये साचणार आहे ते लिंबाचं पाणी असणार आहे. तर मी ते आता मसाल्यासाठी घेते धने, जिरे आणि बडीशेप घेतलेली आहे आणि काळे मिरे घेतलेले आहेत. तर याला मी थोडंसं हलकं भाजून घेणार आहे. थोडंसं लालसर कलर यूज तर आपल्याला भाजायचं आहे. त्यातून खमंग सुवास येतो, तर तो यूज तर आपल्याला हे हलके हलके भाजायचे. आता इथे महत्त्वाचे म्हणजे लिंबू आपल्याला किती वेळ शिजवायचे. तर लिंबू आपल्याला फक्त 3 शिट्ट्या कुकरच्या होतील इतकेच शिजवायचे आहेत. आपल्याला आता हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे. इथं मिक्सरमध्ये मी एकदम बारीक मसाला केला आहे, तुम्ही बघू शकता किती बारीक आहे तो. आणि साईडला बघा मी लाल तिखट घेतलं आहे आणि गूळ घेतलेला आहे. तर आपल्याला कढईमध्ये इथे साखर न टाकता गूळ वापरायचा आहे. गुळाचे लोणचे अतिशय चवीला स्वादिष्ट लागतात. तुम्ही एकदा करून तरी बघा आणि हेल्दीसुद्धा राहतं हे. आता ह्या गुळामध्ये मी लाल तिखट टाकलेला आहे आणि मसाला टाकलेला आहे जो बारीक केला होता तो, आणि इथे टाकले आहे सेंधं नमक. आपल्याला पांढरं नमक टाकायचं नाही आहे, तर इथं वापरायचं आहे आपल्याला सेंधं मीठ. ज्याला कोणाला BPचा त्रास आहे, ब्लड प्रेशर कमी जास्त काही प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी हे सेंधं मीठ चांगलं आहे. तर इथे मी आता पाणी इथं एक्स्ट्रा बाहेरचं कोणतं नाही टाकत आहे. तर इथे मी तेच लिंबाचं पाणी आहे, जे लिंबूचे रस आहे तो कुकरमध्ये जो डब्यामध्ये होता तोच मी लिंबाचा रस इथे वापरत आहे. तर बघा इथे पाणी मी बाहेरचं वापरलेलं नाही आहे, लिंबूचा रस जो आहे तोच वापरला आहे. आणि आता इथं मी लिंबू टाकते. आता आपल्याला इथे हे सगळे मसाले मंद आचेवरती मिसळून घ्यायचं आहे आणि पाक घट्ट होईपर्यंत शिजवायचं आहे. हे लोणचे पचनासाठी अतिशय उत्तम आणि महिनाभर टिकतात. तर तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा. तर बघा हे पाणी किती पातळ आहे, परंतु आपल्याला हे पाक घट्ट करायचा आहे हा.
तर थोडंसं हळू शिजवत राहायचं. हे याच्यामध्ये मी हिंग टाकलं आहे बघा. तर हे लोणचे तिखटही लागतात, गोडही लागतात, आंबटही लागतात. अतिशय चविष्ट, मला अतिशय सुंदर बनतात हे लोणचे. तर तुम्ही बघा, मला तर भरपूर आवडतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांना कोणाला व्हिडिओ हा शेअर करू वाटतो मैत्रिणींना, त्यांना नक्की शेअर करा. आणि आता इथे पाक बघा घट्ट झालेला आहे. तर पाक जेव्हा घट्ट होईल तेव्हा गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या. जेव्हा हे थंड होतील तेव्हा काचेच्या भरणीत तुम्ही हे भरून ठेवा आणि घट्ट हवा बंद भरणीमध्ये भरल्यावरती हे लोणचे महिनाभर निवांतपणे चांगले राहू शकतात. काही खराब होणार नाही, कारण की आपल्या ह्याच्यामध्ये ना कसला पाण्याचा थेंब आहे, त्यामुळे आपले लोणचे खराब होतील असं नाही आहे. त्यामुळे ही पहिलीच काळजी घ्यायची आहे की आपल्याला लिंबू इथे स्वच्छ पुसून घ्यायचेत, कोरडे करायचेत. ही महत्त्वाची टीप आहे. तर महत्त्वाची टीप तुम्हाला कळली आहे की लोणचे दीर्घकाळ टिकण्यासाठी पाणी अजिबात लागू देऊ नका आणि काचेची भरणी वापरायची. ही महत्त्वाची टीप. तर बघा, हे लोणचे अतिशय सुंदर दिसतात आणि लागतात. तर मी तर ट्राय केले आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि अजूनही माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केले नसेल, शेअर केले नसेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा.